लोणी काळभोर परिसरातील नागरिकांच्या सोयींसाठी मंजूर करण्यात आलेले नागरिक सेतू सुविधा केंद्र प्रत्यक्षात मांजरी बुद्रुक हद्दीत सुरू करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। केंद्राच्या या वादग्रस्त स्थलांतरामागील नेमके कारण काय याबाबत प्रशासनाकडून कोणती स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात स्थानिक लोकप्रतिनिधी तथा आमदार माऊली कटके यांनी अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नसल्याने नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। लोणी काळभोरसाठी मंजूर झालेली सुविधा नेमकी कोणाच्या दबावाखाली अथवा कोणाच्या प्रशासकीय कारणास्तव मांजरी बुद्रुक येथे हलवण्यात आली याचे उत्तर जनतेला मिळणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे। स्थानिक नागरिकांच्या मते लोणी काळभोर परिसरातील हजारो नागरिकांना सेवा देण्यासाठी मंजूर झालेले केंद्र दुसऱ्या हद्दीत सुरू केल्याने सामान्य नागरिकांना अनावश्यक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। निर्णय घेताना स्थानिक ग्रामपंचायत, नागरिक किंवा लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले होते का याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे। या पार्श्वभूमीवर सर्वात मोठा सवाल अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या भूमिकेवर उपस्थित होत आहे। लोणी काळभोरच्या नावावर मंजूर झालेले केंद्र मांजरी बुद्रुकमध्ये सुरू करण्यामागील प्रशासकीय आदेश, निकष व कारणे तात्काळ जाहीर करावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। अन्यथा हा निर्णय लोकहितापेक्षा अन्य कोणत्या हितसंबंधासाठी घेतला गेला का अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे। दरम्यान नागरिकांनी प्रशासनाकडे संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून संबंधित आदेश सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे। आमदार माऊली कटके यांनीही या संवेदनशील विषयावर आपली स्पष्ट भूमिका जाहीर करून जनतेच्या शंकांचं निरासन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजसाठी हनुमंत सुरवसे, हवेली, पुणे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।